बघा, भुजंग प्रयात हे वृत्त कसे ओळखावे. आता अक्षर गणवृत्तातला हा काय आहे प्रकार आहे. मग अक्षर गणवृत्त म्हणजे काय असतं, तर प्रत्येक ज्या रचनेत प्रत्येक ओळीमध्ये समान अक्षरे असतात किंवा लघु गुरुक्रम सारखे असतात, यती समान असतात, अशा वृत्ताला काय म्हटलं जातं, अक्षर गणवृत्त म्हटलं जातं. आणि त्यातलाच हा प्रकार आहे भुजंग प्रयात. आता हा ओळखायचा कसा, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतात, गण पाडावे लागतात. गण पाडायचे म्हणजे तीन तीन अक्षराचे आपल्याला काय करावे लागतात, गट पाडावे लागते किंवा तीन तीन अक्षरामध्ये त्याची विभागणी करावी लागते. आणि लघु गुरुक्रम जे म्हटलेला आहे, लघु गुरुक्रम म्हणजे काय, जर ऱ्हस्व उच्चार होत असेल तर आपण काय करणार आहे, लघु देणार आहे आणि त्यासाठी आपण यू या चिन्हाचा वापर करणार आहोत. आणि दीर्घ उच्चार जर होत असेल तर आपण गुरु म्हणजे आडव्या रेषेचा, आडवी डॅश किंवा आडव्या रेषेचा आपण काय करणार आहे, वापर करणार आहोत. वृत्तामध्ये एकूण गण किती पडतात, 8. आणि या 8 गणावरनच आपण काय करणार आहे, ते वृत्त ओळखणार आहेत. मग 8 गणासाठी आपल्याला ते गण कसे निवडायचे बघा, आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु, सर्व लघु. म्हणजे आद्य लघु म्हणजे सुरुवातीला लघु आलं, मध्य म्हणजे मध्ये आलं, अंत्य म्हणजे शेवटला, आणि सर्व म्हणजे सर्वच आले. तसंच आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. आद्य गुरु सुरुवातीला गुरु आला, कारण की गुरु ओळखण्यासाठी दीर्घ अक्षरांना आपण काय सांगितलंय, गुरु आणि आडव्या रेषेनं आपण तो ओळखतोय. मध्य म्हणजे मध्ये आले, अंत म्हणजे शेवटला आले, सर्व म्हणजे सर्व सर्व काय आले, गुरु. आणि याच्यासाठी जे गण पडतात, यरतन भजसम, यरतन भजसम हे काय पडतात, आपले गण पडतात. मग आता उदाहरणार्थ बघूया, तुझे कारणे देह माझा पडावा. तीन तीन अक्षरांचा आपण काय करणार आहे, गट पाडणार आहे. बघ, 3 अक्षरांनंतर एक रेष बघा, असे गट पाडलेले आहेत. आणि बघा त्याच्यामध्ये तुझे कारणे, तू उच्चार कसा झाला, ऱ्हस्व झाला. जर ऱ्हस्व उच्चार होत असेल तर आपण काय करतोय, अर्धचंद्र लघु लघु मात्रा घेतोय. त्यानंतर जे दीर्घ उच्चार होतोय, म्हणून गुरु का दीर्घ उच्चार, बघा गुरु घेतलेला आहे मात्रा. मग बघा तसंच ह्या पद्धतीने हे घेतलेलं आहे. मग जर लघु गुरु गुरु जर असा क्रम येत असेल तर लघु गुरु गुरु म्हणजे आद्य लघु येत असेल तर आपण कोणतं गण घेणार आहे, य. आणि सगळीकडे तसे गट आलेले आहेत बघा, आद्य लघु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, म्हणून याचे गण काय पडलेत, य य य. आणि मित्रांनो, ज्यावेळेस य य गण पडतात त्यावेळेस ते वृत्त असतं भुजंग प्रयात. आणि त्यातल्या त्यात सोपं म्हणजे जर अक्षरे जर 12 येत असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, जर अक्षरे 12 येत असतील तर डोळे झाकून मित्रांनो लिहा की हे वृत्त कुठलं आहे, भुजंग प्रयात वृत्त आहे.